हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन ब्लॉग मध्ये. आम्ही आता परत निघालो आहे गावाकडे, कारण जत्रा आहे माझ्या मिस्टरांच्या मामाच्या गावची, म्हणजे आईंच्या माहेरची. सो कालच होती ऍक्च्युली, पण आज आम्ही चाललोय. काल सुट्टी नाही भेटली, सो आज चाललोय. चला आता तुम्ही आमच्या सोबत जत्रेला. माझ्या आजीची माहेरची जत्रा आहे, त्यामुळे आम्ही चाललोय. बरोबर आहे, आईंच्या माहेरची जत्रा आहे, वांगदरीला चाललोय आम्ही. खूप एन्जॉय करणार आहे आज. आणि तिकडे मावशी आणि काका पण आहेत. हो, त्यांच्याकडे जायचंय ना आधी. बरं. काय म्हणलं तू? लिंबूचा रसा का बरं प्यायचा असतो? लिंबूचा रसा बल बल आम्ही पण पितो, पण का प्यायचा? का प्यायचा? लिंबूचं पाणी काय आहे? उन्हाळा नाही उन्हाळा बाळा, उन्हाळा नाही उन्हाळा. बोल 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 बोल, उन्हाळा नाही वाळा ना. बोल बोल बोल, लिंबूचे पाणी पिऊ आपण. अजून काय बोलायचं? नवीन सायकल आणि काय घ्यायचं होतं? तुडतुडे. चल तुडतुडे घेऊया, चल. हा चल, तुडे खायचे. गप्पा मारत मारत अगस्त्याच्या गप्पा ऐकत ऐकत आम्ही शेवटी त्या ठिकाणी पोहोचलो जिथे आम्हाला पोहोचायचं होतं. सो रस्ता थोडासा खराब होता, सो त्याच्यामुळे कॅमेरा हल्ला. सो गावाकडे पोचलेलो आहे, म्हणजेच आईंच्या माहेरी वांगदरीला. आणि आम्ही ज्यांच्या घरी जाणार होतो त्यांच्या घरी आत्ता जातो. सो तिथून आम्ही मग जत्रेला जाणार. पण जत्रेला जायची त्यांनाही खूप उत्सुकता असल्यामुळे ते घरी नव्हते. आम्ही फोन वगैरे केला नव्हता त्यांना. सो डायरेक्टली त्यांची जत्रेतच आमची भेट झाली. ही आहे प्रियंका, माझ्या मिस्टरांच्या मामाची मुलगी. सो तिच्या घरी आलो होतो आम्ही, आणि त्यांचे मामा वगैरे सगळे वांगदरीतच आहेत. ही तिची मावस बहीण आहे. आणि मग आम्ही पूर्ण जत्रा एन्जॉय करायचं ठरवलं आणि नंतर घरी जाणार. सो जत्रा तर स्टार्टिंग झाली. देवीचं दर्शन करायचं होतं, पण मुलांचा हट्ट, सो त्याच्यामुळे आधी म्हणलं मुलांना पाळण्यात बसवावं आणि नंतर दर्शनाला जावं. सो जत्रा बघा किती मस्त भरली आहे, किती छान छान मुखवटे आहेत ना हे.
खूप लहान होती त्यावेळेस ह्याच्यामध्ये बसायला ती खूप घाबरायची. तुम्हाला खरं सांगू का, 4 वर्षापूर्वी वांगदरीच्याच जत्रेत जेव्हा तिला ह्याच्यात बसवलं होतं तेव्हा ती रडत होती की तिला ह्याच्यात नाही बसायचं, आणि आज ती पहा किती एन्जॉय करते. तिला कळतंय म्हणून. अगस्त्य सुद्धा ह्याच्यामध्ये एन्जॉय करत नव्हता, सो त्याचा ह्याच्यात न बसवता जम्पिंग जपांगमध्ये बसवलं. सो तिथे एकटाच होता त्याच्यामुळे तो बघा किती एन्जॉय करत होता. एकटा असल्यामुळे मस्त वाटलं त्याला आधी, आणि नंतर ज्यावेळेस त्याची दीदी आली, ती आणि अजून एक मुलगा, दोघं इतक्या जोरात उड्या मारत होते त्याला उभं सुद्धा राहता येत नव्हतं. तो खाली झोपून होता. शेवटी न सांगता तो आमच्याकडे आला आणि इथे पहा ह्या नेटला धरून तो उड्या मारत होता. सो त्यानेही हे एन्जॉय केलं आणि सेजलनेही भरपूर एन्जॉय केलं. दोघांनीही मनसोक्त एन्जॉय केली जत्रा. आणि त्याच्यानंतर आम्ही जस्ट ट्रायल म्हणून एक गेम खेळावा म्हणलं, म्हणून आम्ही इथे आलो. सो माझी इच्छा होती की सेजलनी हे खेळावं आणि तिलाही खूप वाटत होतं. सो आम्ही एकदा म्हणलं ट्राय करून बघावं. सो आम्ही 3 घेतल्या रिंग्स आणि सेजलच्या पप्पांनी आणि सेजलनी टाकायचा प्रयत्न केला. सो पहा काय झालं. या आहेत मामी आणि ही आहे सायली. आम्ही आकाश पाळण्यात बसायसाठी नंबर लावला होता. मुलांचे गेम्स चालू होते. आमचा नंबर येऊस तोपर्यंत मुलं स्वतःचा गेम्स खेळून एन्जॉय करत होते. अगस्त्य कारमध्ये बसला होता बघा कसा बाय बाय करतोय, आणि सेजलही खेळतच होती. त्यानंतर आमचा नंबर आला. सो आम्ही आकाश पाळण्यात बसलो. खूप मस्त वाटलं. आकाश पाळणा ती माणसं स्वतः चालवत होती, असं मशीनवर नव्हता. सो जास्त काही असं वाटलं नाही की खूपच उंच वगैरे. आणि तुम्हाला खरं सांगू का, वरून तुम्हाला दाखवते किती सुंदर दिसतोय. अगस्त्य सुद्धा बसला होता पण सायलीच्या भावासोबत. आणि हे पहा किती सुंदर आहे. अख्खी वांगदरी आहे ना माणसांनी आणि जत्रेनी गजबजून गेली होती. खूप सुंदर वाटत होतं वरून जे दृश्य दिसत होतं ते. सो चला आता आम्ही दर्शन करतो. फायनली आलोय आम्ही दर्शनाला देवीच्या मंदिरात. मोबाईल अलाउड नसल्यामुळे मी आतमध्ये गाभाऱ्यात मोबाईल काही नेला नाही. सो तिथे काही शूट घेतलं नाही. दर्शन घेतलं. ही आहे देवीचं स्वरूप. दर्शन झालं आमचं व्यवस्थित. ही आहे देवीची पालखी. आणि दर्शन झाल्यानंतर आम्ही बाहेर आलो आणि फायनली आता आम्ही करणार आहोत शॉपिंग करायची. म्हणून मला सेजलसाठी आणि माझ्यासाठी थोड्याशा वस्तू घ्यायच्या होत्या. सो मी तिथे घेतल्या आणि त्यानंतर आम्ही खाल्ली मस्त अशी चमचमीत पाणीपुरी. आणि पाणीपुरी खाऊन झाल्यानंतर आम्ही दुसऱ्या सेक्शनमध्ये गेलो जिथे चिवडा, रेवडी वगैरे बरेच असे खाण्याचे पदार्थ मिळतात. सो तिथे थोडीशी शॉपिंग केली, म्हणजे काय काय खायचं असतं मुलांसाठी ते खरेदी केलं. आणि आता इथेच मी आजच्या ब्लॉगची एंडिंग करते. तुम्हाला कसा वाटला आजचा ब्लॉग नक्की सांगा कमेंटमध्ये. सी यू.